उजनी धरण वाचवा, सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खाजगी ठेका रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन। उजनी धरणामध्ये प्रस्तावित 1000 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आणि मासेमारीचा खाजगी ठेका तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे हजारो मच्छीमार, आडतदार, व्यापारी आणि मत्स्यकारी बांधवांनी ठिय्या आंदोलन केले। आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उजनी जलाशयाचा पाणीसाठा 30,000 हेक्टर असून धरणाच्या सभोवताली राहणाऱ्या हजारो मच्छीमार, आडतदार, व्यापारी, मत्स्यकारी यांची उपजीविका केवळ मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे। नुकतेच राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून 2008 ला मुंबई उच्च न्यायालयाने परवाना पासेस पद्धतच चालू ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले होते। पासेस घेणे हे त्या खात्याचे काम असून पासेस घेण्याबाबत कोणाचाही विरोध नाही। हा सौर ऊर्जा प्रकल्प 14,976 कोटींचा असून 1000 मेगावॅटचा आहे। त्यामुळे 10,000 हेक्टर क्षेत्र व्यापले जाणार आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात रेडिएशनने धरण परिसरातील लोकांना कॅन्सरसारख्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो। धरणातील पाणीसाठा प्रतिवर्ष 70% कमी होत असल्याने उर्वरित पाण्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिल्यास मासेमारी करण्यास जागा शिल्लक राहणार नाही। त्यामुळे हजारो मच्छीमार, व्यापारी, आडतदार, मत्स्यकारी यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील। पाण्यातील व परिसरातील प्राणी, जीवजंतू संपुष्टात येऊन पाण्याची गटारगंगा होऊन प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ होऊन वेगवेगळी रोगराई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा मच्छीमारांनी केला आहे। उजनी धरणाचा मासेमारीचा खाजगी ठेका गेल्यास ठेकेदाराची मनमानी होईल। पकडलेले सर्व मासे त्यांनी ठरवले त्या दराने द्यावे लागतील। त्यामुळे स्थानिक वातावरण दूषित होऊन गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे। मच्छीमार, व्यापारी, आडतदार, मत्स्यकारी व ठेकेदार यांच्यात संघर्ष निर्माण होऊन अराजकता होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वीही खाजगी ठेकेदारास धरणाचा ठेका दिला असता अशीच परिस्थिती घडली होती, असे यावेळी सांगण्यात आले।